नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या BMS मराठी ॲपवर। तर आता आपण गुडूची घन बघूया। आता गुडूची घन याला संशमन ओटी सुद्धा आपण याला म्हणत असतो। आता यामध्ये सुरुवातीला काय घटक द्रव्य दिलेत आपल्याला ध्यानात ठेवा। गुडूची आणि जल हे दोनच आपल्याकडे घटक द्रव्य यामध्ये। गुडूची आपल्याला एक भाग घ्यायची आहे आणि जल 4 भाग घ्यायचा आहे। आता निर्माण विधी कशी आहे याची जाणून घेऊया सुरुवातीला। आता यामध्ये काय असतं तुम्हाला गुडूचीचं काय गेलोय म्हणजे कांड, याला कांडला गेलोय असं म्हटलं जातं। हे तुम्हाला काय करायचं असतं, हे गुडूचीचं कांड घ्यायचंय, त्याला खलव यंत्रामध्ये टाकायचे, त्याला बारीक करून घ्यायचं। खलव यंत्रामध्ये टाकलं त्याला बारीक करून घ्यायचं, त्याचं पावडर करून घ्यायचं। नंतर काय करायचं तुम्हाला की नंतर एका दुसऱ्या पात्रात घ्यायचं आणि त्यामध्ये तुम्हाला 4 पट काय टाकायचं, पाणी टाकायचं। 1 2 3 आणि 4 पट पाणी टाकलं। नंतर तुम्हाला मंद अग्नीवरती त्याला ठेवायचे। मंद अग्नीवरती ठेवल्यानंतर काय होईल त्याचं तुम्हाला काय करायचं, मंद अग्नीवर ठेवल्यानंतर त्याचं 1/4 म्हणजे आपलं 4 पट होतं ना, 4 पट आपण पाणी टाकलं, त्याचं 1/4 म्हणजे काय करायचं आपल्याला फक्त आपण 4 ग्लास, समजा 4 पट पाणी टाकलं, 4 ग्लास पाणी टाकलं, नॉर्मली असं कन्सिडर केलं। 1 2 3 आणि 4 पट पाणी टाकलं, त्यातलं आपलं 1 पटक म्हणजे 1/4 शिल्लक ठेवायचं। एवढं त्याला मंद अग्नीवर आपल्याला काय करायचं त्याचं की त्याचं अवशेष फक्त 1/4 राहिले, एवढंच आपल्याला त्याचं शिल्लक ठेवायचं आहे। नंतर काय करायचं मग आपल्याला 1/4 शिल्लक राहिलं, मग 1/4 आपण काय केलं, दुसरं एक पात्र घेतलं आणि त्यावरती कपडा ठेवला, म्हणजे त्याला वस्त्रगाळ केलं। म्हणजे इकडून काय केलं, वस्त्रगाळ केलं, म्हणजे त्याचं गाळ्याला स्वरूप घेतलं। नंतर काय करतात, आता वस्त्रगाळ केलं ना आपण याला, मग ह्याला काय करायचं आपण आता घेतलंय ते कशात घेतलंय, समजा स्टेनलेस स्टीलच्या पात्रात घेतलं आपण ह्याला। मग स्टेनलेस स्टीलच्या पात्रात केलं तर मग पुन्हा याला मंद अग्नी द्यायचं, पुन्हा याला जाळ द्यायचा। मग याला काय करायचं, एकदम जाळ दिल्यानंतर घट्ट बनवायचं। आता घट्ट बनवलं, जाळ देऊन याला घट्ट बनवलं, मग घट्ट झालं। आता घट्ट नॉर्मली तुम्ही बघा ना, जसं गुळाचा पाक वगैरे करतो आपण, एकदम कसं होतं, एकदम घट्ट बनवतो। मग घट्ट बनल्यावर आपण काय करतो त्याला की असं घ्यायचं, नंतर त्याच्या गोळ्या बनवायच्या, कॅप्सूल टाईप अशा नॉर्मल अशा गोळ्या बनवायच्या, त्या टॅबलेट बनवायच्या। मग गोळ्या बनवल्या, मग ह्याला तर गोळ्या कशा असतात ना, त्या ओल्या असतात। मग ओल्या असतात, मग याला सुकवण्याकरता काय करायचं, सूर्यप्रकाशात काय करायचं, एकदम 7 तास किंवा 1 दिवसापर्यंत, नॉर्मली याचं ड्युरेशन त्याला 7 तासापासून तर 1 दिवसापर्यंत तुम्ही जोपर्यंत सुकत नाही तोपर्यंत तुम्हाला काय करायचं, याला सूर्यप्रकाशात ठेवायचं आहे। आणि जेव्हा सुकतील तर मग यांना काय करायचं तुम्हाला, काचेच्या भरणीमध्ये किंवा पात्रामध्ये कशात तरी आहे ना, जी हवा बंद असेल की असं स्वच्छ असेल त्या पात्रामध्ये तुम्हाला काय करायचं, हे जमा करून ठेवायचं। तर अशा प्रकारे आपली गुडूची घन होती आणि संशमन ओटी होती। तर याचा उपयोग नॉर्मली मात्रा किती असते, नॉर्मली जी मात्रा असते 250 ते 500 mg, 250 ते 500 मिलीग्रामची आपल्याला गोळीचा उपयोग चिकित्सेमध्ये करायचा असतो। त्यासोबत ज्वर, जीर्णज्वर, राजक्षमा, पांडू आणि विषम ज्वर अशा व्याधी असतात यामध्येही उपयोगी ठरते। आता नॉर्मली बघा, आता तेच दिलंय बघा की घटक द्रव्य दिले, गोडूची दिली 1 भाग, त्याचं जेल घ्यायचं तुम्हाला 4 पट। आणि जे काय म्हटलं कशा प्रकारे आता करायची निर्माण विधी, तर निर्माण विधी बघा, गुडूचीचा गेलोय घ्या, म्हणजे गुडाचीचं कांड घ्यायचे, त्याला खलव यंत्र साह्याने त्याचं बारीक पावडर करून घ्या किंवा चूर्ण करून घ्या। पावडर बी चालतं, चूर्ण पण शब्द चालतो। तर तुम्हाला काय करायचं, नॉर्मल याचा पावडर करून घ्यायची किंवा चूर्ण करून घ्यायचं। नंतर घेतलं, त्यामध्ये तुम्हाला 4 पट पाणी घालायचं आणि रात्रभर भिजून ठेवायचं। 4 पट पाणी टाकलं आणि रात्रभर भिजून ठेवायचं। नंतर दुसऱ्या दिवशी तुम्हाला काय करायचं, मंद अग्नीवर त्याला काय करायचं, ठेवायचं। मंद अग्नीवर ठेवलं आणि 1/4 त्याला शिल्लक ठेवायचं, म्हणजे 1/4 एवढं शिल्लक ठेवायचं, बाकी त्याला आटवून घ्यायचं। दुसऱ्या दिवशी मंद अग्नीवर ठेवून त्याला आटवावे व जोपर्यंत त्याचा 1/4 भाग शिल्लक राहत नाही तोपर्यंत एवढा आटवायचं। नंतर काय करायचं, त्याच्यानंतर वस्त्राच्या सहाय्याने तुम्हाला गाळून घ्यायचं। गाळून घेतलं नंतर आता त्याला स्टेनलेस स्टीलच्या पात्रात घ्या। आज जे गाळ आहे त्याला स्टेनलेस स्टीलच्या पात्रात घेतलं। का बरं स्टेनलेस स्टीलच्या पात्रात घेतलं, कारण की आपल्याला काय करायचं आहे, अग्नी द्यायचा, पुन्हा अग्नी द्यायचा आहे। म्हणून काय केलं, याला पुन्हा मंद अग्नी द्यायचा आहे। मंद अग्नी ठेवलं, जोपर्यंत एकदम घट्ट होत नाही तोपर्यंत आपण त्याला अग्नी देण्याचं सुरू ठेवायचं। अग्नी देत सुरू झालं, नंतर आता याच्या गोळ्या बनवायच्या आपल्याला, जे की आपल्या गुडची घन आपल्या स्वरूपात ओटी तयार करायची। गोळ्या बनवा किंवा ओटी बनवायची, याला नॉर्मली गोळ्या पण चालतं किंवा ओटी पण हा शब्द चालतो। आता याचा आपल्याला काय गोळ्या बनवायची किंवा ओटी बनवायची। नंतर काय करायचं, सूर्यप्रकाशामध्ये 7 तास ते दिवसापर्यंत, 1 दिवसापर्यंत, नॉर्मली सूर्यप्रकाशापासून 7 तास किंवा दिवसापर्यंत, काही दिवस बी असते, सिंगल एक दिवस पण चालतो, मल्टिपल जोपर्यंत गोळ्या सुकत नाही तोपर्यंत आपल्याला सुकवायला ठेवायचं असं सूर्यप्रकाशमध्ये। जेव्हा ही ओटी सुकली, मग सुकल्यानंतर काय करायचं, हे बघा पूर्ण सुकल्यानंतर गुडूची घन तयार होईल, म्हणजे गुडची जी ओटी तयार होईल, म्हणजे ती संशमन ओटी आपण तिला म्हणतो, ती गुडचीचं घन तयार होईल। आणि आता याला काय करायचं, स्वच्छ कोरड्या हवाबंद अशा बाटलीमध्ये, काचेची बाटली असेल किंवा पात्र असेल किंवा कंटेनर सुद्धा चालतं, की आपल्याला कुठेही आपण यामध्ये ठेवू शकतो। नॉर्मली याला स्वच्छ कोरड्या हवाबंद अशा आपल्या पात्रात ठेवायचं असतं। आता याची मात्रा बघा, चिकित्सामध्ये कशी मात्रा असली पाहिजे, त्याची मात्रा 250 ते 500 mg ची मात्रा असते बरं। आणि उपयोग काय येतो, ज्वरमध्ये उपयोग होतो, जीर्णज्वर असू द्या, राजक्षमा असू द्या, पांडू असू द्या
किंवा आपला विषम ज्वर असू द्या, पांडू म्हणजे आपला काय जॉन्डिस वगैरे, तर यामध्ये आपण काय करतो यूज करतो नॉर्मली ही आपली संशमन ओटी. अशा प्रकारे आपल्या पेपरमध्ये सुद्धा विचारलं जातं. टू द पॉईंट येतात घटक द्रव्य लिहा, निर्माण विधी लिहा, त्यानंतर ही मात्रा लिहा आणि आमयिक प्रयोग लिहा. उपयोग म्हणजे आमयिक प्रयोग ह्याचा काय आहे तर लिहायचा असतो. आता पेपरमध्ये जर आपल्या फार्मॅकोडायनॅमिक्स आणि फार्मॅकोकायनेटिक्स लिहा संशमन ओटीचे पॉईंट आले तर कशा प्रकारे लिहायचे ते बघा. आता बघा गुडूची घन इज अ कॉन्सन्ट्रेटेड फॉर्म ऑफ टिनोस्पोरा कॉर्डिफोलिया. जे आपलं टिनोस्पोरा कॉर्डिफोलिया तेच म्हणजे गुडूची याचं काय सायंटिफिक नाव दिलंय, हे कॉन्सन्ट्रेटेड फॉर्म असं म्हटलेलं आहे. त्यानंतर रिओन फॉर इट्स इम्युनोमॉड्युलेटरी अँड अँटीपायरेटिक प्रॉपर्टी. यामध्ये गुडूची जी घन आहे म्हणजे आपली जी गुडूची असते नॉर्मली यामध्ये इम्युनोमॉड्युलेटरी म्हणजे काय म्हणतात जे आपली इम्युनिटी वाढवण्याचं त्यासोबत अँटीपायरेटिक प्रॉपर्टी असतात. अँटीपायरेटिक प्रॉपर्टी म्हणजे काय म्हणते ना आपल्याला की जे टेम्परेचर मेंटेन करण्याचं काम हे करतात त्याला अँटीपायरेटिक प्रॉपर्टी असे म्हणतात. म्हणजे काय म्हटलं इम्युनोमॉड्युलेटरी म्हणजे आपल्या बॉडीचं इम्युनिटी वाढवणं, त्यानंतर बॉडीचं टेम्परेचर वगैरे मेंटेन करण्याचं काम हे अँटीपायरेटिक प्रॉपर्टी ही गुडूची आपली करत असते. त्यासोबत आणि काय म्हटले द पोटेंट बायोएक्टिव्ह कंपाऊंड इन अ गुडूची स्टिम्युलेट द प्रोडक्शन ऑफ ऍक्टिव्हिटी ऑफ WBC. म्हणजे काय म्हटलं बघा पुन्हा वाक्य वाचून घेऊया आपण की द पोटेंट बायोएक्टिव्ह कंपाऊंड जे बायोएक्टिव्ह कंपाऊंड इन अ गुडूची मधले जे बायोएक्टिव्ह कंपाऊंड म्हटले स्टिम्युलेट द प्रोडक्शन ऑफ ऍक्टिव्हिटी ऑफ WBC. म्हणजे काय करतात जे WBC चे ऍक्टिव्हेशन म्हणजे प्रोडक्शन होतं तर ते वाढवण्याचं काम करतात. WBC नॉर्मली वाढवण्याचं काम करतात. म्हणजे एक तर इम्युनिटी वाढवताय म्हणजे नॉर्मली WBC वाढवताय. नंतर काय म्हटले इनहान्सिंग द बॉडी इम्युन रिस्पॉन्स टू इन्फेक्शन अँड फिवर. आता हे काय करतं बॉडीची इम्युनिटी वाढवतं ते कशाला की आपल्याला रिस्पॉन्स तर इन्फेक्शन असेल आणि फिवर असेल तर यांना काय करतं नॉर्मली रिस्पॉन्स करण्याचं म्हणजे यांना रोगप्रतिकार क्षमता वाढवतो बॉडीमध्ये. ते कशाविरुद्ध इन्फेक्शन असू द्या किंवा फिवर वगैरे या रिलेटेड बॉडीमध्ये रोगप्रतिकार क्षमता वाढवतो. कोण आपला गुडूचीचे ऍक्टिव्ह बायोएक्टिव्ह कंपाऊंड. नंतर काय म्हटलंय इट ऍक्ट ऑन द हायपोथॅलेमस, त्यानंतर रेग्युलेटिंग द बॉडी टेम्परेचर अँड एक्झर्टिंग अँटीपायरेटिक इफेक्ट देअर बाय द रेड्युसिंग फिवर. आता नॉर्मल काय म्हटलं जे अँटीपायरेटिक इफेक्ट बॉडीवरती शो होतं ह्याच्यामुळे गुडूचीमुळं तर अँटीपायरेटिक इफेक्ट म्हणजे काय होणं की बॉडीचं जे टेम्परेचर असणं तर त्याला मेंटेन करण्याचं काम हे अँटीपायरेटिक आहे. तर इट ऍक्ट ऑन द हायपोथॅलेमसवरती ऍक्ट करतो हा आणि रेग्युलेट द बॉडी टेम्परेचरला रेग्युलेट करतो. नंतर काय करतं एक्झर्टिंग अँटीपायरेटिक इफेक्ट देअर बाय द रेड्युसिंग फिवर. म्हणजे बॉडीचं जर टेम्परेचर मेंटेन झालं तर जे आपल्याला फिवर वगैरे आलं तर ते कमी सुद्धा होऊन जातं. अशा प्रकारे गुडूची जे फार्मॅकोडायनॅमिक्स आहे म्हणजे कर्म दिले नॉर्मली सायंटिफिक वेने कशा प्रकारे गुडूची कर्म करतो. आता बघूया पुढे काय दिलंय गुडूची अँटी इन्फ्लामेटरी प्रॉपर्टीज हेल्प इन एलिव्हेटिंग म्हणजे एलिव्हेट सिम्पटम्स असोसिएटेड विथ फिवर सच ॲज हेड ॲक बॉडी ॲक त्यानंतर मेलेस. आता यामध्ये काय म्हटलं जी गुडची ते अँटी इन्फ्लामेटरी प्रॉपर्टी असते गुडचीमध्ये आणि हेल्प करतं जे जसे की सिम्पटम असते फिवरच्या रिलेटेड ते कमी करण्याचं काम करतं. जसं की हेड ॲक डोकंदुखी असू द्या अंगदुखी असू द्या किंवा अस्वस्थता जर वाटत असेल बॉडीमध्ये तर एवढे काही सिम्पटम्स आहे सगळे कमी करण्याचं काम हे गुडची करतं. अशा प्रकारे फार्मॅकोडायनॅमिक्स झालं. पेपरमध्ये आलं तर तुम्ही अशा प्रकारे छान प्रकारे लिहू शकता. नंतर बघा आता एसीक्यूचा पॉईंट आहे त्यामुळे तुम्ही म्हणता सर 4 पॉईंट खाले तर पेपरमध्ये कसं असतं आपल्याला 3-4 पॉईंट दिले असतात. घटक द्रव्य निर्माण विधी लिहा, त्यानंतर आमयिक प्रयोग लिहा, मात्रा लिहा, फार्मॅकोडायनॅमिक्स फार्मॅकोकायनेटिक्स एकदम शॉर्ट मध्ये असते. आणि आपल्याला जर नॉर्मल कसं असतं एलक्यू मध्ये 2 पॉईंट दिले असतात त्यांनी. एक तर समजा गुडूचीचं सोरज लिहा आणि गुडूचीचं हिम लिहा. मग आपल्याला काय करावं लागतं नॉर्मली एलक्यू किती लिहावा लागतो 4 ते 5 पानाचा एलक्यू. तर त्यामध्ये पण आपला जो एसीक्यू टाईप असते म्हणजे समजा आपल्या सोरस लिहायचा तर सोरस आपल्याला जवळपास 2 ते 3 पानं लिहावं लागेल आणि जो दुसरा असेल हिम तर 2 ते 3 पानात लिहावं लागेल. त्याचप्रमाणे आपलं असा काही क्वेश्चन असेल त्याला 2 ते 3 पानामध्ये तुम्हाला सफिशियंट एवढं पुरून देईल. फार्मॅकोडायनॅमिक्स फार्मॅकोकायनेटिक्स सेपरेट पानावरती आणि निर्माण विधी मात्रा वगैरे उपयोग हे सेपरेट पानावरती. तर अशा प्रकारे तुमचे जवळपास एसीक्यू पॉईंटनुसार 3 पानं तर इथं आरामशीर तुमचे भरतात आणि एकदम सुटसुटीत सुंदर असं लिहितात तर तुम्हाला 5 पैकी 4-4.5 मार्क तर आरामशीर इझिली भेटून जातील. आता बघूया फार्मॅकोकायनेटिक्स. आता फार्मॅकोकायनेटिक्स मध्ये काय म्हटलंय आता 4 स्टेप तुम्हाला जे की मागच्या लेक्चरमध्ये शिकवलं तुम्ही एडीमी. आता एडीमी म्हणजे काय म्हटलंय एडीएमई. आता एडीएमई म्हणजे काय ऍब्झॉर्प्शन डिस्ट्रीब्युशन मेटाबॉलिझम अँड एक्सक्रेशन. आता बघा पहिलं ऍब्झॉर्प्शन. आता ऍब्झॉर्प्शन कसं होतं बॉडीमध्ये टेकन ओरली. आता ओटी ना तर नॉर्मली आपण मुखाद्वारे घेतो तर टेकन ओरली गुडूची घन म्हणजे गुडूची जे संशमन ओटी ते आपण ओरली घ्यायची. इज ऍब्झॉर्ब थ्रू द गॅस्ट्रोइंटेस्टायनल ट्रॅक allowing its bioactive compound to enter the bloodstream. तर काय होतं नॉर्मली
जे आपण ओरली घेतली तर गॅस्ट्रो इंटेस्टायनल ट्रॅकमध्ये ती काय होते ॲब्झॉर्ब होते. मग ॲब्झॉर्ब झालीत काय होतं त्याचे जे ॲक्टिव्ह कंपाऊंड आहे ते आपल्या पूर्ण बॉडीमध्ये काय होतात प्रसार होतात. आता बॉडीमध्ये काय होतं ब्लड स्ट्रीमने काय होतं म्हणजे रक्तामध्ये मिश्रित झाली तर रक्त थ्रू पूर्ण बॉडीमध्ये प्रसार होता. आता पूर्ण बॉडीमध्ये प्रसार झाले तर ते आता कसं प्रसार होऊन काय करणार आहे मग आता डिस्ट्रीब्युशनमध्ये आता काय करतात बघा ते की वन्स ॲब्झॉर्ब द ॲक्टिव्ह कंपाऊंड आर डिस्ट्रीब्युटेड थ्रू आउट द बॉडी. एकदा ते ॲब्झॉर्ब झालेले कंपाऊंड आहेत जे काही रक्तामध्ये मिसळून पूर्ण बॉडीमध्ये गेले तर ते आता काय करतात की ॲक्टिव्ह कंपाऊंड आर डिस्ट्रीब्युटेड थ्रू आउट द बॉडी तर ते पूर्ण बॉडीमध्ये काय होतं प्रसार होता. आता पूर्ण बॉडीमध्ये प्रसार झाला काय करतात particularly targeting the immune system and the hypothalamus to the exert their therapeutic effect. आता काय होतं पर्टिक्युलरली काय करतात ते टार्गेट करतात. आता बॉडीमध्ये प्रसार केलाय नॉर्मली कसं असतं बरं का संशमन ओटी झाले असू द्या सोरस असू द्या हिम असू द्या आता तुम्ही पाहिलंय का ही एक स्पेसिफिक काय करतात एका टार्गेट किंवा लोकेशन किंवा ऑर्गन त्याच्यावरती स्पेसिफिक एकावरती काय करतात स्वतःचं कर्म करतात म्हणजे स्पेसिफिक एका जागेवर जाऊन ऍक्शन करतात. त्यामुळे त्यांचे काय होतं जेव्हा ॲब्झॉर्प्शन नॉर्मली बॉडीच्या गॅस्ट्रो इंटेस्टायनल ट्रॅकने होत असलं ब्लड स्ट्रीम मध्ये जर होत असेल तर त्यांचे टार्गेटिंग एरिया असतात ते स्पेसिफिक असतात. काही जण शिरशुलच करतात शिरशुलवरती काम करतात काही जण पित्तज प्रमेहावरती काम करतात काही जण काय करतात की वातज रोग असतात याच्यावर काम करतात असे काही वटी असतात सोरस असतात हिमा असतात ते आपले सगळे काही इन डिटेल सगळे काही म्हणजे आपल्या पॉईंट हे असतात तर हे काय करतात की स्पेसिफिक एरियावरतीच काम करतात. तर हे तसं त्याला टार्गेटिंग जो आपला ही ओटी संशमन ओटी तर ही काय काम करते टार्गेटिंग द इम्युन सिस्टीमला पहिले सुरुवातीला टार्गेट करते आणि अँड द हायपोथॅलेमस टू द एक्झर्ट देअर थेरॅपेटिक इफेक्ट आणि नंतर हायपोथॅलेमसला काय करते टार्गेट करते. आता इम्युन सिस्टीमला जर काय टार्गेट केलं ती काय करते बॉडीमध्ये इम्युनिटी वाढते आणि हायपोथॅलेमसला जर टार्गेट केलं मग तिथं जाऊन स्वतःचं ॲक्शन केलं तिथं त्याचं कर्म दाखवलं तर हायपोथॅलेमसचं काय करते नॉर्मली जे टेम्परेचर असेल तर त्यांना रेग्युलेट करण्याचं काम करते. तर अशा प्रकारे डिस्ट्रीब्युशन झालं ॲब्झॉर्प्शन झालं नंतर पूर्ण बॉडीमध्ये डिस्ट्रीब्युट झालं. आता मेटाबॉलिझम नॉर्मल कुठं होतं आपल्या लिव्हरमध्ये होतं तर काय झालं द कंपाऊंड इन द गुडूची घन आर मेटाबॉलाइज प्रायमरली इन द लिव्हर. काय होतं लिव्हरमध्ये प्रायमरी काय होतं ते मेटाबॉलाइज होतं. आता लिव्हरमध्ये मेटाबॉलाइज झाले तर यामधले काय होणार नॉर्मल जे आपल्याकडे ॲक्टिव्ह कंपाऊंड्स होते त्यातले काय होणार ते इनॲक्टिव्ह होणार आणि जे इनॲक्टिव्ह असतील ते ॲक्टिव्ह होणार आणि आपापले काय करणार कर्म झालं म्हणजे स्वतःची इफेक्ट दाखवणार. इफेक्ट झाला तर मग नंतर आता सेल होईल जसं तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये शिकवलं ना मी एखाद्या रिमोटचा सेल असला त्याचं ते बॅटरी लाईफ संपली चार्जिंग संपली की आपण काढून फेकून देतो. त्याचप्रमाणे मेटाबॉलिझममध्ये काय होतं काही मेटाबॉलाइट तयार होता ते आपापले स्वतःचे कर्म दाखवतात आणि कर्म दाखवल्यानंतर आता काही यूज नाही राहिला त्यासोबत मग जे अनवॉन्टेड मटेरियल असेल ते बॉडीच्या बाहेर आपण काढून टाकतो. तेच म्हटलं की मेटाबॉलिझम द कंपाऊंड आर गुडूची घन आर मेटाबॉलाइज प्रायमरी इन द लिव्हर वेअर दे मे बी ट्रान्सफॉर्म इंटू द मोर ॲक्टिव्ह ऑर इनॲक्टिव्ह फॉर्म्स. मग त्यातले काय होतात काही ट्रान्सफॉर्म होतात इंटू मोर ॲक्टिव्ह काही मोर ॲक्टिव्ह फॉर्ममध्ये ट्रान्सफर होतात आणि काही जण काय होतात इनॲक्टिव्ह फॉर्म काही जण काय होतं इनॲक्टिव्ह फॉर्ममध्ये. आता जे इनॲक्टिव्ह झाले ते बॉडीच्या बाहेर निघणारचे आणि काही ॲक्टिव्ह असतील तर ॲक्टिव्ह स्वतःच कर्म दाखवतील आणि कर्म झाल्यानंतर काय होईल मग ते बॉडीच्या बाहेर काढले जातील. ॲक्टिव्ह होऊन काय होईल नॉर्मली मेटाबॉलाइट्समध्ये परिवर्तन होतं आणि ते मेटाबॉलाइट्स आपापले थेरॅपेटिक यूज दाखवतात थेरॅपेटिक इफेक्ट दाखवतात आणि त्यांचे झाल्यानंतर मग ते काय होतं तेच मेटाबॉलाइट आपल्या बॉडीच्या बाहेर काढले जातात. आता बघा काय म्हटलं बघा एक्सक्रेशन द मेटाबॉलाइट्स आर एक्सक्रेटेड व्हाया किडनी. पहिले दिलं किडनी आणि दुसरं दिलं आपलं इथं काय गॅस्ट्रो इंटेस्टायनल ट्रॅक्ट. पहिलं किडनी थ्रू बॉडीच्या बाहेर काढलं जातं नंतर गॅस्ट्रो इंटेस्टायनल ट्रॅक्ट थ्रू बॉडीच्या बाहेर काढलं जातं. किडनी म्हटलं तर युरिन आणि गॅस्ट्रो इंटेस्टायनल ट्रॅक्ट म्हटलं तर फिसेस थ्रू बॉडीच्या बाहेर काढलं जातं. तर अशा प्रकारे हे झालं आपलं फार्मेकोकायनेटिक्स. आता रिसर्च अपडेट बघा ही ध्यानात ठेवा. हा वरची हेडिंग जर ध्यानात राहिले तर छान आहे नाही राहिले तरी खालचा कंटेंट जरी ध्यानात ठेवा. आता काय म्हटलं बघा रिसर्च अपडेटमध्ये की आता ह्यावरती काय गुडूचीवरती रिसर्च झाली फिजिकोकेमिकल स्टँडर्डायझेशन ऑफ गुडूची घनवटी विथ रिस्पेक्ट टू टाइम ऑफ कलेक्शन ऑफ गुडूची. म्हणजे तर नेमकं काय म्हटलंय बघा की जर आपलं गुडूची तर गुडूची जी घनवटी तर यामध्ये काय करतो आपण जो गुडूची वापरतो ना तर त्याचं काय म्हटलंय आपण गुडूची कधी कलेक्ट करतो नॉर्मली काय करतो गुडूची आपण उत्पन्न कधी होतो तर नॉर्मली काय आपलं गुड जे असतो तो ग्रीष्म वर्ष आणि शरद या 3 ऋतूमध्ये काय करतो गुडची उगवला जातो आणि ह्यामधला जो ऋतू असतो जसं की शरद ऋतू तर शरद ऋतूमध्ये जो उगणारा गुडची असतो त्यामध्ये आपल्या स्टार्चचं कंटेंट खूप प्रमाणात पाहायला मिळतं आणि त्यासोबत जो दुसरा आपल्याकडे ग्रीष्म ऋतू असतो म्हणजे आपला जो उन्हाळा असतो त्यामध्ये जो आपला गुडची उगतो तर त्या गुडचीमध्ये आपल्याला काय होतं अल्कॅलॉइडचं कंटेंट जास्त पाहायला मिळतं. तर तेच म्हटलं ते फिजिकोकेमिकल जे आपले त्यामध्ये कंपाऊंड असतं म्हणजे नॉर्मली
पार्टिकल्स असतात, कॉन्स्टिट्यूएंट असतात, तर त्यामध्ये कसं असतं गुडूची घनवटीमध्ये आपण कधी गोळा करतो त्यातली गुडूची, तर त्याच्यावरती मॅटर करतात. आता बघा काय म्हटलंय, गुडूची वॉज हार्वेस्टेड इन काय तर ग्रीष्म, वर्षा आणि शरद या 3 ऋतूमध्ये हार्वेस्ट केली जाते, उगवली जाते नॉर्मली. त्यामध्ये काय ग्रीष्म, वर्षा आणि शरद. आता यामध्ये काय म्हटलंय, गुडूची घनवटी प्रिपेअर्ड फॉलोइंग द क्लासिकल मेथड इन सिद्ध योगा संग्रह. तर यामध्ये काय म्हटलंय, गुडूची जी आपण बनवतो गुडूची घनवटी हे आपण काही क्लासिकल मेथड असत्या ती आपण त्याद्वारे आपण ती बनवत असतो. त्यामध्ये कोणती मेथड आहे की सिद्ध योगा संग्रह या मेथडने आपण गुडूची घनवटी बनवत असतो. त्यामध्ये काय म्हटलंय, रिव्हेल द प्रेझेन्स ऑफ द अल्डेहाइड, कीटोन्स, कार्बोनाइल ग्रुप, OH ग्रुप अँड सायक्लिक रिंग्स. तर यामध्ये काय म्हटलं, जी गुडूची घनवटी असते यामध्ये अल्डेहाइड, कीटोन, कार्बोनाइल ग्रुप, OH ग्रुप, सायक्लिक रिंग्स आपल्याला यामध्ये पाहायला मिळतात. आणखी काय म्हटले, आता फार्मास्युटिकली जर पाहायला गेलं तर शरद ऋतूमध्ये जो गुड उगतो त्यामध्ये आपल्याला हायर स्टार्च कंटेंट पाहायला मिळतो. बघा काय म्हटलंय, फार्मास्युटिकली शरद ऋतू एक्झिबिटेड द बेस्ट एड विथ द हायर स्टार्च कंटेंट. म्हणजे काय म्हटलंय, जो गुडची वगैरे येतो या ऋतूमधला तो आपल्याला हायर स्टार्च कंटेंटचा मिळणारा भेटतो. त्यासोबत व्हाईल द ग्रीष्म ऋतू असतो शोड हायर अल्कलॉइड कंटेंट. जो ग्रीष्म ऋतूमधला जो गुडची असतो त्यामध्ये आपल्याला हायर अल्कलॉइड कंटेंट पाहायला मिळतो. तर अशा प्रकारे पूर्ण ही रिसर्च अपडेट होती. यामध्ये तुम्हाला हेडिंग जरी लक्षात राहिली तर खालचा कंटेंट ध्यानात ठेवा, तुम्हाला काम येईल, पण हेडिंग ध्यानात ठेवायचा प्रयत्न करा. कारण पेपरमध्ये रिसर्च अपडेट विचारत तर नाही, पण ऑड जर क्वेश्चन पडला तर विचारला जाऊ शकतो. त्यामुळे हेडिंग महत्त्वाची, रिसर्च अपडेट ध्यानात ठेवा. त्यानंतर फार्मॅको डायनामिक्स, फार्मॅको कायनेटिक्स, त्यासोबत मात्रा वगैरे ध्यानात ठेवा आणि उपयोग वगैरे कशा प्रकारे यूज करतो आपण. तर अशा प्रकारे आपली गुडूची घनवटी यामध्ये 2च ड्रग आहेत, ध्यानात ठेवा. सोपं आहे. गुडूची आणि जल. गुडूची 1 घेतली आणि जल 4 भागात आपण घेतलेला आहे. मागचे जे हिम मध्ये होतं तर 6 पट आपण पाणी घेत होतो. अशा प्रकारे आपलं इथे पूर्ण कंटेंट झालेलं आहे संशमन ओटी. आता पुढच्या व्हिडिओमध्ये आपण गुडूचीचं कोणतं आहे गुडूची सत्व कव्हर करूया. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.